देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण परत एकदा आजच्या या विभागामध्ये सोमवारचा भाग पाहणार आहोत. आतडे पिळवून टाकणारी प्रीती. ह्यामध्ये आपण पाहणार आहोत की होशेयाच्या पुस्तकामध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे की होशेया 11 अध्यायामध्ये आम्ही पाहतो की किंवा पहिल्याच अध्यायामध्ये होशेयाला आम्ही पाहतो की होशेयाला परमेश्वरानं इस्रायल लोकांच्याकडे पाठवलं आणि होशेयाला आज्ञा देण्यात आली की तू एका जारिनीला म्हणजे एका वेश्याबाईला तू करून घे, तिची मुलं आपलीशी करून घे, तिला बायको करून घे म्हणण्याची आज्ञा परमेश्वरानं दिली. ही अद्भुत अशी आज्ञा होती. संदेश त्याला अत्यंत वाईट वाटला असेल, विचार केला असेल की अशा प्रकारची आज्ञा परमेश्वर मला का देत आहे. परंतु ही आज्ञा इस्रायल लोक जे बंडखोर आहेत, जे अनैतिक आहेत, जे देवापासून फारकत घेतलेली आहे, देवाची त्यांच्यावर प्रीती असताना परमेश्वरापासून दुरावलेले आहेत, त्यांना सबक धडा शिकवण्यासाठी. कोणता धडा? तर तुम्ही जरी वाईट असले तरी मी तुम्हाला आपलेसे करून घेण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून होशेयाला देवानं सांगितलं की जा आणि की जारीनी बायको करून घे आणि तिची मुलं आपलीशी कर. म्हणजे यातून इस्रायल लोकांना धडा होणार होता की जरी तुम्ही पापी आहात, जरी तुम्ही वाईट वागत आहात, जरी तुम्ही देवापासून माझ्यापासून दूर होत आहात, पण मी तरीही तुम्हाला आपलं करण्यास तयार आहे. तरीही जरी तुम्ही वाईटानं पछाडलेले असाल तरीही मी तुम्हाला आपलंसं करण्यास तयार आहे. आणि मग त्याने आपल्या प्रीतीने, परमेश्वराने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यास उद्धारिले. त्यांचे पूर्वीचे जे वाईट दिवस त्यांनी वागलेले होते, ते वाईट दिवस त्यांनी परमेश्वरानं आठवलेले नाहीत, पण त्यांना आपलेसं केलेलं आहे. परमेश्वराची प्रीती ना आतडे पिळवटून टाकणारी प्रीती आहे. जरी माणसं वाईट वागले, जरी लोक वाईट वाटले, त्याची क्रिएशन आहेत, ती त्याची निर्मिती आहेत, म्हणून परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. प्रियजनानं त्याच्या प्रेमाला किंमत मोजता कुठल्या किमतीमध्ये येणार नाही अशी त्याची प्रीती आहे. आणि मग होशेयानं ती कृती केलेली आहे. एक जारीने आपली बायको करून घेतलेली आहे, तिचे मुलं आपलीशी केलेली आहेत. एका संदेष्टाला देवानं हे सांगितलं आणि संदेष्टा होशेयानं हे केलं, कारण यातून इस्रायल लोकांना धडा शिकवायचा होता की ते किती वाईट वागत होते तरीही देव त्यांना आपलेसं करत आहे. दुसरा यजरा जो आहे त्याच्या काळात घडलेली ही गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये यजरानं आपल्या यरुशलेमेच्या सीमा वाढवलेल्या होत्या आणि खूप सुखसंपन्नाचे दिवस यरुशलेमेच्या लोकांना किंवा इस्रायल लोकांना होते. पण त्या अशा परिस्थितीमध्ये ते देवाला विसरले होते. ते अन्य जे देव त्यावेळेचे त्यांचे होते त्यांच्या ते मागं लागले होते आणि त्यांनी व्यभिचार केलेला होता, अनैतिकतेनं वागत होते आणि अशा प्रकारे ते देवापासून ते दुरावलेले होते. म्हणून परमेश्वरा संगती त्यांची बंडखोरी झाली असताना देखील देव त्यांना आपलंसं